नमस्कार शिवसैनिकांनो, माझा आपला सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आज संपूर्ण महाराष्ट्र असो, देश असो की संपूर्ण जगभर असो की संपूर्ण सोशल मीडिया असो, सगळीकडे एकच चर्चा चालू आहे। संपूर्ण देशामध्ये फक्त काश्मीरमधील पहलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये आपले महाराष्ट्रातील 6 आणि संपूर्ण देशातील एकूण टोटल मिळून 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण देशातून त्याचा विरोध होत आहे। अमेरिका असो, ब्रिटन असो, रशिया असो की आपले कॅनडा असो, नेदरलँड असो, संपूर्ण देशाकडून आपल्या या हल्ल्याचा निषेध केला जात आहे। पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। कठोर निर्णय घेण्याची हीच ती वेळ आहे आणि मोदी सरकारने सुद्धा त्याला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून सिंधू करार देखील रद्द करण्यात आलेला आहे। सिंधू करार असो, त्याला जबाब म्हणून पाकिस्तानने आपला सिमला करार रद्द केलेला आहे। आज संपूर्ण देशामध्ये तणावाचं वातावरण आहे। कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही काही होऊ शकतं। बाळासाहेब त्यावेळेस बोलले होते की मला घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी बडवणारा हिंदू पाहिजे। बाळासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्याला दाखवून दिलं होतं की होय, आपल्याला अतिरेक्यांपासून धोका आहे। त्यांनी त्या काळातच त्यांची दूरदृष्टी किती होती बघा। बाळासाहेबांनी त्यावेळेसच ओळखलं होतं की आपल्या हिंदुस्थानला जर कुणाचा विरोध असेल तर तो अतिरेक्यांचा विरोध आहे, अतिरेक्यांपासून आपल्याला धोका आहे। बाळासाहेबांनी त्यावेळेसच सांगितलं होतं। म्हणून बाळासाहेब सांगायचे की मला घंटा बडवणारा हिंदू नकोय, तर मला अतिरेकी बडवणारा हिंदू पाहिजे। असो, आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र असो, गल्ली असो, सिटी असो, प्रत्येक शहरामध्ये जो काही दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांचा जो काही त्यांनी अक्रूरपणे, एकदम निर्लज्जपणे, त्याला माणुसकी नाही, काहीच नाही, कुठल्याही प्रकारचा काही त्यांना हे नसताना त्यांनी जो काही क्रूर हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये जे काही आपले पर्यटक मृत्युमुखी पडले, त्यांचे कॅन्डल मॅच काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे। त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे। संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजलेला आहे। मोदी सरकारनेही कठोर निर्णय घेण्याला सुरुवात केलेली आहे। आशा करू मोदी बोलायचे की जशाच तसे उत्तर दिले जाईल। आशा आहे, अपेक्षा आहे मोदी तो डिसिजन घेतील आणि त्या अतिरेक्यांना त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देतील। त्याचा बदला म्हणून त्यांनी कालच आपण न्यूजला पण बघितले की जे काही अतिरेकी होते, अतिरेक्यांचे जे काही त्यांचे घरं होते त्या उद्ध्वस्त केल्याचं, पुलवामा असो किंवा काय असो जो हल्ला झाला त्यावेळेस पण भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं। तशाच प्रकारे आता सुद्धा मोदी सरकारने यावेळेस सुद्धा त्यांचा जसा सडीतोड उत्तर देऊन या महाराष्ट्र असो की या देशातील जो काही मृत झालेले जो काही कुटुंबीय असो त्याचा बदला म्हणून आणि त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून त्या अतिरेक्यांचा खात्मा केलाच पाहिजे। पहलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये त्या अतिरेक्यांनी धर्म विचारून मारण्याचा प्रयत्न केला। तुझी जात कोणती? जात आणि धर्माच्या नावाखाली चाललेलं हे जे काय अतिरेक्यांचं ढोंग आहे, त्या ढोंगाला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने आता सडेतोड कारवाई करायला पाहिजे। मला पण तेच वाटतं। बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर नक्कीच दिलं असतं। शिवसेना या संपूर्ण निर्णयामध्ये मला तर वाटतं अशा वेळेस राजकारण बाजूला ठेवून एक देशहित म्हणून, राष्ट्रप्रेम म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष असो की संपूर्ण सरकार असो, सगळ्यांनी सहमतीने एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध करू आणि जे काही इथून पुढची जी काही कारवाई करण्यात येईल आणि जो काही डिसिजन या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिलाच पाहिजे। शिवसेनेने सुद्धा संजय राऊतांनी त्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे की शिवसेनेची भूमिका काय आहे ती। होय, शिवसेना अशा वेळेस कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही। ज्यावेळेस देश संकटात असेल, संकटाच्या काळामध्ये सगळ्यांची साथ एकत्र येऊन या देशात जो काही संकट आलेला आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की संकटाच्या काळामध्ये राजकारण सोडून दिलं पाहिजे। संकटाच्या काळामध्ये त्यांना जे काही आपल्यावर संकट आलेलं आहे त्या संकटाचं सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे महाराष्ट्र आणि देशहिताचं कार्य आपण पुढे नेलं पाहिजे। संपूर्ण शिवसेना मोदी सरकारच्या पाठीशी आहे।
सरकार म्हणून जो निर्णय जो जो डिसिजन घेतला जाईल त्याला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा राहील असं शिवसेना पक्षाचे प्रवक्ते मान्य संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे. आज आपल्यावर जे काही अतिरेक्यांचं जे काही संकट ओढवलेलं आहे त्याचा सामना करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी नरेंद्र मोदी असो, अमित शहा असो की संपूर्ण राज्याचे मंत्रिमंडळ असो, महाराष्ट्रातील संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ याच्या पाठीशी आहे, खंबीर आहे. महाराष्ट्र असो, गुजरात असो, इतर राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला देशहितासाठी एकत्र येण्याचं आव्हान केलेलं आहे. तुम्ही जो काही डिसिजन घेतील त्या डिसिजनाला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि अशा वेळेस पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि होय, सर्व भारत म्हणून, हिंदुस्थानी म्हणून या संपूर्ण घटनेचा निषेध तर करतच आहोत, परंतु हे जे काही आपले मृत्युमुखी पडलेले जे काही पर्यटक आहेत त्यांच्या आत्म्याला जी शांती लागण्यासाठी, त्यांचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने जशाच तसे उत्तर दिले पाहिजे आणि त्याचा सडीतोड बदला घेतलाच पाहिजे. होय, आशा आहे मोदी सरकारकडून. मोदी सरकार पण या घटनेचा निषेध तर व्यक्त केलेलाच आहे, परंतु करारात जबाब जो काही म्हणतात तो देखील देतील आणि या अतिरेक्यांना त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देतील. होय, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश असो की संपूर्ण जग असो, हा संपूर्ण हिंदुस्थानच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. सर्वांनी हिंदुस्थानला पाठिंबा दिलेला आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण देश नव्हे तर काश्मीरमधील जनता सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहे. काश्मीरमधल्या लोकल जनतेने सुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे. काश्मीरमध्ये सुद्धा या संपूर्ण सिटीमध्ये कॅन्डल मार्च करून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. तिथील लोकल जे काही आपले काश्मीरमधील जी जनता आहे त्या जनतेने सुद्धा याला विरोध केलेला आहे आणि या पर्यटकांना वाचवण्यासाठी तिथल्या लोकल जो काही युवक होता त्या युवकांनी सुद्धा त्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेला आणि तिथे त्याचा ज्यूस देखील केलेला आहे. म्हणजे काश्मीर सुद्धा आपल्या पाठीशी आहे. काश्मीरी जनता ही सुद्धा आपल्या हिंदुस्थानसोबत आहे. त्यांना पण या दहशतवादी जो काही हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी विरोध केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र असो, संपूर्ण देश असो की संपूर्ण जग असो, या संपूर्ण दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये हे आज आपल्या हिंदुस्थानच्या पाठीशी आहे. अमेरिकेने सुद्धा एक नवीन डिसिजन घेतलेला आहे की या दहशतवाद्यांना थारा नाही दिला पाहिजे. त्या दहशतवादी कारवाईंच्या विरोधामध्ये सुद्धा अमेरिका आपल्या पाठीशी आहे. रशियाने सुद्धा आपल्या पाठीशी राहण्याचा आश्वासन दिलेलं आहे. आणि हा जो काही क्रूर हल्ला झालेला आहे या क्रूर हल्ल्याचा निषेध संपूर्ण जग पातळीवर असो, देश पातळीवर असो, गाव पातळीवर असो, संपूर्ण या घटनेचा निषेध या महाराष्ट्रात आणि या देशात आणि या जगात केला जात आहे. हा दहशतवाद जर निपटून टाकायचा असेल, संपुष्टात आणायचा असेल तर होय, आज आपण देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून आणि एक राष्ट्रप्रेम म्हणून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. पक्ष हे बाजूला ठेवून पक्षीय राजकारण, पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन एक देशहित म्हणून आणि एक देशावर आलेलं संकट म्हणून याकडे पाहिलं पाहिजे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला ताकद दिली पाहिजे. होय, आशा करतो की इथून पुढेही संपूर्ण देश हा आपल्या सरकारच्या पाठीशी राहील. सर्व पक्षी आपल्या पाठीशी राहतील आणि सरकारने चांगला डिसिजन घ्यावा आणि या अतिरेक्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.